जळगाव जामोद शहरातील कृष्णा नगर येथे 8 लाखाची घरफोडी चोरी करून चोरटे पसार। शहरामध्ये चोरीचे प्रमाण वाढले, चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान। मनोज वासुदेव वानखडे कृष्णा नगर यांनी 6 मार्च 2025 रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष लेखी फिर्याद दाखल केली। फिर्यादी हे तुळजाई मेडिकल व एजन्सी चालवित असून वरच्या मजल्यावर पत्नी व एक मुलगीसह राहत असून घटनेच्या अगोदर दिनांक 5 मार्च 2025 रोजी परिवारासह बाहेर गावी गेले होते। बाहेर गावावरून परत आल्यानंतर एजन्सीचे कुलूप तुटलेले दिसून आले। मेडिकलचे ड्रॉवर व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले। वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता लग्नातील मिळालेले सोन्याचे दागिने, सोन्याचा राणीहार, सोन्याचे नेकलेस, सोन्याची पोथं, अंगठी आणि सोन्याचे कानातील फुले असा एकूण 8 लाख रुपयाचे दागिन्यांची अज्ञात 3 व्यक्तींनी घरात चोरी करून दागिने लंपास केल्याची घटना नुकतीच घडली। घटनेची फिर्याद मनोज वासुदेव वानखडे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली। दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात जळगाव जामोद पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अपराध क्रमांक 0129/2025 नुसार कलम 305 331-4 नुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास ठाणेदार श्रीकांत निचड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहेत। तपासकामी फिर्यादी यांनी 3 चोरट्याजवळ गावठी कट्टा, चाकू व गुह्यात वापरलेली मोटारसायकल व इतर CCTVचे पुरावे सुद्धा दिले असून पोलिसांकडून तपास थंड गतीने चालत असल्याने तपासात यश आलेलं दिसत नसून अद्याप कुठलीही कारवाई पोलिसांनी केली नसल्याचे फिर्यादींनी मीडियासमोर बोलताना सांगितले। तसेच जळगाव शहरांसह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण अधिक वाढले असून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे असून घरफोडी प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेऊन चोरट्यांना तत्काळ जेरबंद करण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे। या प्रकरणी तत्काळ कारवाई करून चोरट्यांना तत्काळ जेरबंद करून न्याय मिळावा असेही फिर्यादी यांनी मीडियासमोर सांगितले आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सकाळी ते 4:26 मिनिटाला इथं आले आणि 20 मिनिटात त्यांनी या ठिकाणी लॉक वगैरे तोडून या ठिकाणी आमचे दागिने लुटून नेले। तसंच त्यामध्ये संशयित एक व्यक्ती जो होता। किती रुपयाचा दागिन्याची जर व्हॅल्युएशन बघितलं तर आजच्या 8 ते 9 लाखाचं व्हॅल्युएशन हे आजचं त्या दागिन्यांचं आहे। आणि एक व्यक्ती आतमध्ये आला होता आणि 2 व्यक्ती बाहेर होते। त्या ठिकाणचा CCTV फुटेज जो आहे आम्ही वेळोवेळी पोलिसांना दिला। आज त्या गोष्टीला 3 दिवस झाले पण कोणत्याही प्रकारची तपासणी यंत्रणेत यश आलेलं नाही। अशाच घटना ह्या नेहमी घडत राहतात आपल्या परिसरात। उद्या तुमच्यासोबतही अशा घटना घडत राहतील। 1 महिन्या अगोदर सुनगावला अशीच घटना झाली। 4 लाखाचा मुद्देमाल त्यांनी नेला, दागिने नेले, पण अजूनही ते व्यक्ती सापडले नाहीत। त्या दिवशी आमच्या इथं चोरी झाली, त्याच्या अगोदर आसलगाव येथे त्या ठिकाणी चोरी झाली, त्या ठिकाणी त्यांनी घर फोडले। तसंच त्याच्या अगोदर दुधलगाव वगैरे या परिसरातही चोर पकडून आले। आम्ही त्या ठिकाणचे सगळे CCTV फुटेज हे आमच्याकडे आहेत, ते पोलिसांना आम्ही दिले, पण पोलिसांनी अजूनही त्याच्यावर कारवाई जी पाहिजे तशी केली नाही। मी तुमच्या वतीने, चॅनलच्या वतीने अशी विनंती करतो की याकडे प्रशासनानं गंभीर लक्ष द्यावं, अन्यथा अशा चोऱ्या होत राहतील। या संदिग्ध व्यक्तीजवळ गनही होती, म्हणजे गावठी कट्टा, तसेच चाकूही आढळून आला। अशात जर कोणाचं आमच्या जीविताला काही झालं असतं, आमची मुलं बाळ असतात, तर याला जबाबदार कोण राहिलं असतं? या गोष्टीत प्रशासनाने आम्हाला बाब द्यावी ही विनंती। धन्यवाद।